त्याचं होय ग माय. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणलं पाहिजे आपल्यासारखीला. पण कसला परमार्थ आहे ग हा माय. देव काय का काळापुरता घरात असतो का? तुम्हाला म्हणून सांगते तुमच्यात लय ताकद आहे माय, लय. तुम्ही लय गोड आहेत. परतूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहेत. आई शपथ तुम्ही लय गोड आहेत. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहेत ग. हा तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. तुम्हाला मला माहित आहे तुम्हाला भारी वाटलं, पण एक लेख म्हणून सांगते. पैसा अडका बायकोला कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते हा विश्वास तर मीही तुम्हाला देऊ शकते. आता वाजवा टाळ्या, हे खरे वाजवीत जा. कधीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा. आमचं सगळं झोंबतं तुम्हाला. कीर्तन जाऊ द्या, हे लांबल महाराज का. कधीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा की रे. साधं विचारते, माझ्या वडिलांसारखे आहात, भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो, पोटची आहे, रक्ताची आहे, तिच्याशी नातं आहे. अगदीच तसं आहे दादा. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाही. सामर्थ्य तुमच्या नजरेतच आहे.